नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 138, 17 मे. 16 मेच्या मध्यरात्री 12:42 म्हणजे आजच्या पहाटे दिवस बदलताच फक्त युगधर्म स्थापनेसाठी अयोनी संभवा बाल गजाननाने जन्म घेतला. काळ्याकुट्ट अंधाऱ्या मध्यरात्री जणू अवघा विश्वाला प्रकाश देणारा सूर्य उगवला. मे महिन्याच्या कडक उन्हात सर्वांना आनंद, समाधान, शांती, थंड गारवा, सुखद गारवा देणारा एक आनंद पसरला. अवतार ग्रहणासाठी निवडलेली जागा म्हणजे पश्चिम बंगाल, मिदनापूर जिल्ह्याचा खरगपूरमधील B5 ही रेल्वे क्वार्टर होती. घटना पूर्ण ईश्वर नियोजित होती. शेकडो वर्ष युगधर्म स्थापलेल्या अनुकूल घटना घडत होत्या. वेदांचा उल्लेख सर्व संत कुठे ना कुठे करत होते. जसे निवृत्ती महाराज, कारण वेदांच्या पुनरुज्जीवनासाठी आलेला हा अवतार आहे, म्हणून मागच्या 100-500 वर्षात सतत सर्व संत महंत वेद आणि वेदांकडे सगळ्यांचं लक्ष वेधत होते. जसं निवृत्ती महाराज म्हणतात, श्रुतीशास्त्र वेद यासी नाही भेद, भेदाभेद द्वंद्व वेगळा पडे. तर नामदेव महाराज म्हणतात, वेदान वेगळे कर्म करी, मनी पाखंड धरी, तो बाविजे अगोरी चिरकाळवरी. बहिणाबाई तर त्याच्यापुढे जाऊन म्हणतात, वेदाचा आधार सर्वही आश्रमा, वेदासी उपमा नाही खरी. समर्थांनी अग्नि उपासनेवर स्वतंत्र समास लिहिला आहे. श्रीराम राम नाममय गोंदवलेकर महाराज की जे अगदी अलीकडल्या काळात झाले, त्यांनीसुद्धा उल्लेखलं आहे की भगवंताचे नाम ही एक ठिणगी आहे, ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल. जसे अग्निहोत्राच्या कुंडातील अग्नी दुगदुगीत असतो, फुंकर घालून त्याच्यावर फुंकर घातली की त्याला जाळ करता येतो, त्याप्रमाणे आपण नामाची ठिणगी जागृत ठेवूया. त्या ठिणगीचा जाळ करणारा लवकरच उत्पन्न होईल आणि तो जाळ जगभर घेऊन जाईल. म्हणजेच पुनःस्थापनेला अनुकूल वातावरण निर्मितीचा प्रयत्न सगळ्या संतांनी केला आहे. त्यामुळं आज ह्या वैश्वानर अवताराला युगधर्म स्थापनेसाठी अनुकूल वातावरण मिळत गेले आहे. किती नेमके आणि उत्तम प्रयत्न ईश्वरी योजनेने केलेत. भाऊसाहेब शिंगवेकर म्हणजे महाराज गजानन महाराजांचे आजोबा, त्यांनी गायत्रीचे पुरस्चरण केले. कशासाठी? तर कली प्रभावी प्रदूषित वातावरणात माझ्या पोटी दैवी गुणसंपन्न मुलगी जन्माला येऊ दे, मला अशी पुत्री दे की जी पुढं जाऊन अवतारी पुरुषाला जन्म देईल. याप्रमाणे नियोजित वेळी श्रीजी जन्मले. आयुष्यभर जोमाने फक्त योजनेनुसार तेच काम केले. बाल्यावस्था सरताच कौमार्य ब्रह्मचर्याला वाहिले. परिणामी उपासना आणि अनुष्ठान भरपूर केले. बालपणी गुरु उपासनी बाबांचे मार्गदर्शन लाभले, कृपा लाभली आणि ती वाढतच राहिली. तरुणपणी भगवान परशुरामांची तसेच स्वामी समर्थांची उदंड कृपा झाली. साधनेच्या उत्तरार्धात दैवी विलक्षण प्रभावामुळे लोकांच्या दर्शनांचा ओघ सुरू झाला. दर्शन घेऊन श्रीजींनी नुसता कटाक्ष टाकला तरीसुद्धा आपली दुःखे संकटे दूर झाल्याचा अनुभव अनेको लोकांना येऊ लागला. त्यामुळं दर्शनांच्या गर्दी वाढतच राहिली. आज तर तोच अनुभव हजारो लोक आज्ञांतरामी असणाऱ्या वैश्वानराच्या दर्शनाने घेतात. नित्य ते दर्शन घडण्यासाठी रोज अग्निहोत्र मात्र आता आपल्याला करायला पाहिजे. तणावमुक्त, चिंतामुक्त झालोच असे समजा, इतके खात्रीपूर्वक ते आहे म्हणून सांगते. त्यांची ते चिंता सोडवतील, वाहतील. आपण फक्त त्यांच्यावर भार टाकून मोकळे व्हायचे आणि अग्निहोत्र करायचे. खरोखर अशक्य ते शक्य करतील स्वामी, ते केल्याचा अनुभव मिळतो. हा विलक्षण अनुभव आहे. आज देशोदेशीचे लोक हा लाभ घेत आहेत. आज त्यांचा जन्मदिनी भरभरून शब्दपुष्पांजली त्यांच्या चरणी वाहते. समाधान, आनंद, सुख उदंड प्राप्त हो अशी प्रार्थना करते. धन्य वैश्वानर आणि धन्य सत्यधर्म प्रणेता चिंतामणी स्वरूप गजानन महाराज.